मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। चला तर मग मी आज बनवणार आहे साबुदाणा खिचडी। त्यासाठी लागणारे साहित्य: तूप घेतले आहे मी, उकडून बटाटा घेतलेला आहे, हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, शेंगदाणे आणि साबुदाणा। कढई गरम होऊन दे थोडी। कढई गरम झालेली आहे, तूप घालून घेते मी। हिरवी मिरची घालते, मिरची चांगली फ्राय होत आहे आपली। मिरची चांगली फ्राय झालेली आहे, साबुदाणा घालून घेऊ आपण। चांगलं हलवून घेऊ, शेंगदाणे कुट घालू। हिरवी मिरची, शेंगदाणा कूट आणि साबुदाणा चांगला मिक्स झालेला आहे। आता आपण उकडलेले बटाटे घालू। उकडलेला बटाटा घालून एक जीव केलेला आहे आपण। चवीनुसार मीठ घालू। चांगले हलवून घेऊ। आपण साबुदाणा, शेंगदाणे एकजीव करून घेतलेला आहे। 5 मिनिटं आपण आता बारीक गॅसवरती परतून देऊ। दोन मिनिटांसाठी परत ठेव। चला तर मग 10 मिनिटं मी बारीक गॅसवरती आपली खिचडी ठेवली होती, झाली का पाहू। खूप छान झालेली आहे आपली। आपण एका डिशमध्ये घेऊ। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।